भीम, अभ्यासाला जाऊयात ना. भीम, खूप आनंद होत असेल ना तुला कुळाच्या नावावर असं चिखल उडवून घेताना. भीम, अभ्यासाला जाऊया. चल. वैभव, का समजून घेत नाहीयेस तू माझं म्हणणं? तुला आजच्या आज लंडनला परत जावंच लागेल आणि लांब राहूनही मैत्री निभावली जाऊ शकते. नाही भीम, मी लंडनला परवा जाणार. त्याआधी मी कुठल्याच परिस्थितीत जाणार नाही. ज्यांना जे करायचंय ते करू दे. का एवढा हट्ट करतोयस वैभव? कारण गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्या मैत्रीची नाही, गोष्ट मानवतेची आहे. आणि तुला काय वाटतं की ही जी तू लढाई लढत आहेस त्यात एक दिवस अशी पहाट होईल आणि हे सगळे उच्च जातीचे लोक तुझ्या सोबत येतील? असं कधीच नाही होणार भीम. एक एक करून लोक तुला समजू लागतील आणि जे एक एक लोक तुला समजतील त्यांच्यासोबत हे उरलेले लोक असंच वागतील जसं ते माझ्याशी वागत आहे. आणि जर असा भाव कोण मला स्वतःपासून दूर करशील, मग कोणताच वैभव कोणत्याच भीमासाठी ही जातीपातीची लढाई नाही लढू शकणार. मग कोणीच उंबरठा ओलांडू शकणार नाही. मग तुझी जात छोटी आणि ह्यांची जात मोठीच राहील. आपण केळुसकर गुरुजींकडे जाऊया. त्यांनाच विचारूया की तू योग्य आहेस की मी योग्य. आणि मैत्रीत कोणाचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर नाही सोडत. चल भीम. अरे रामजी, आता या वयात तुला मी काय काम देणार? शेठजी, वयाची काही गोष्ट नाहीये. तुम्ही जे काम सांगाल ते समज काम करू. आणि शेठजी, जो माणूस आपल्या खांद्यावरती जबाबदार घेऊन चालतो ना, त्याचं वय थांबून जात असतं. वा, आहेस खालच्या जातीचा, पण गोष्ट मोठी बोललास तू. अरे मूर्ख माणसा, जबाबदारीने फक्त खांदे मजबूत होतात पण गुडघे झिजून जातात. आणि जर मजुराचे गुडघेच नसतील तर तो कसल्या कामाचा? असं काही नाहीये शेठजी. मी बिलकुल ठीक आहे. मी काम करू शकतो. बर, मग ठीक आहे. इथून तिथपर्यंत धावत जा आणि तिथून इथपर्यंत धावत ये. मी 10 पर्यंत मोजेन. जर मी 10 मोजेपर्यंत तू इथे आलास तर समज की नोकरी तुला मिळाली. पण शेठजी, निरंजन, शेठजी, मी धावत परत येऊन जाईन. तुम्ही मोजायला सुरुवात करा. रामजी, काय काय करतोस तू? आता कसं? चल, धावायला सुरुवात कर. 1 2 3 4 5 6 7 रामजी, जा, जाऊन बघ. तुझ्या या म्हाताऱ्या मित्राच्या खांद्याला दुखापत तर झाली नाही ना? रामजी, रामजी, काय झालं तुला? रामजी, आला होता मोठा काम मागायला. अंगात जीव नाही आणि काम करायचंय. हा? रामजी, निरंजन, तुझा मित्र म्हातारा झालाय. खेवटिया की
आता तुम्हीच सांगा गुरुजी, अशा परिस्थितीमध्ये वैभवचा लंडनला जाणंच योग्य राहील ना? तू योग्य बोलतोयस भीम. बघितलं, पण गुरुजी, मी पण योग्यच बोलत होतो ना. माझी बाजू पण काही चुकीची नाहीये ना, की जो कोणी उच्च जातीचा यांच्याकडे गेला त्याला हे झेलावंच लागेल. मग मीही झेलतो. हे योग्यच आहे. आम्ही दोघे योग्य कसे असू शकतो गुरुजी? हीच तर सुंदरता आहे. तुम्हा दोघांचंही म्हणणं योग्य आहे. समाजाच्या दोन धारणांमध्ये विरोध तर होणारच आणि तो सहनही करावाच लागला. त्यामुळे माझ्या मते तुम्ही दोघांनी यावर विचारच करता कामा नये. पण गुरुजी, आणि गुरुजी, मी काय करायला पाहिजे? काय झालं रमा वहिनी? काय झालं रमा? आईने सांगितलं की मी कधी माझ्या पहिल्या पतीबद्दल नाही बोलले, पण आज सांगतेय. माझ्या पहिल्या नवऱ्याचा एक छोटा भाऊ होता. त्याची मैत्री एका उच्च जातीय माणसासोबत होती आणि मग एक दिवस त्या दोघांचं प्रेत मिळालं. आता तू विचार कर की असं काही भीम आणि वैभव सोबत झालं तर? रमा वहिनी, असे तुम्ही घाबरू नका. घाबरून काही होणार नाही. रमा, तू एक साधारण स्त्री नाहीयेस आणि नाही एक साधारण पत्नी आहेस. रमा, तू भीमरावाची पत्नी आहेस. एक गोष्ट रमा नेहमी लक्षात ठेव, पुरुषांच्या मोठमोठ्या लढाईमध्ये त्याच्यापेक्षा त्याच्या स्त्रीला जास्त लढावं लागतं. इतिहास साक्षी आहे, एक पुरुष तेव्हाच विजयी होतो जेव्हा स्त्री आपल्या लढाईमध्ये विजयी होत असते. प्रचंड देवजी, तुमचे बंधू वैभव देव तर मानतच नाहीये. काहीतरी करावं लागेल. अशा भावाचं जन्माला येणं चुकीचं होतं. कुळाचा सत्यानाश करणार तो. समस्या समाप्त. कशी? प्रचंड देवजी, टाळी वाजवण्याकरता दोन हातांची गरज असते. जर का आपण एक हात काढून घेतला म्हणजेच भीमरावाला मारून टाकूया. नाही नरोत्तम, कदाचित तू विसरलायस आम्ही तुला काय सांगितलं होतं, की भीमरावचे समर्थकही आहे. जर तो मेला तर आंदोलन उभं राहू शकतं, जे आम्हाला अजिबात नकोय. मग तर एकच मार्ग उरतो, वैभव देवला मारून टाकूया. नरोत्तम, डोकं फिरलंय का तुझं? हे विसरू नको की तो आमचा भाऊ आहे. तर का तो धर्मापेक्षाही मोठा आहे का प्रचंड देवजी? प्रचंड देवजी भाऊ असेल तुमचा, पण आहे तो कुलाचा नाश करणारा. म्हणूनच शिक्षा तर द्यावीच लागेल. भीम, मी काय विचार करत होतो की मी लंडनला जाऊन तुझ्या तिथे शिक्षणाची आणि ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तू तुझी परीक्षा देऊन तिकडेच ये पुढचे शिक्षण घेण्यासाठी. नाही वैभव, एवढं काही करण्याची गरज नाहीये माझ्यासाठी. जे केलं आहे तेच खूप आहे. मी असा मुलगा आहे ज्याने मागची परीक्षा यासाठी नाही दिली की त्याच्याकडे फॉर्म भरायलाही पैसे नव्हते. आणि आता तू सांगतोयस की मी लंडनला जाऊन शिक्षण घेऊ. मी इथेच ठीक आहे, इथेच पुढचं शिक्षण घेईन. आणि तू माझ्यासाठी एवढा विचार केलास, हीच खूप मोठी गोष्ट आहे. अरे पण फक्त विचार करून काय उपयोग? त्याला केलं तर पाहिजे. तू काळजी नको करू, मी सगळी व्यवस्था करतो. तुझा लंडनला येण्याचा, शिक्षणाचा, राहण्याचा सगळा खर्च मी बघतो. डोंट वरी. पण वैभवजी, वहिनी, जर आनंद भाऊ भीमला म्हणाले असते तरी भीम असाच म्हणाला असता का? नाही वैभव, पण पण बिन काय नाही भीम, तू आता घरी जा.
आणि आपल्या घरच्यांशी बोल. मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरच्यांशी बोलतो. ठीक आहे? याच्यात वाईट काय आहे? जर तुम्ही त्यांच्या मदतीने लंडनला शिकायला जाल तर मी तर म्हणून जा. वाईट नाहीये रमा, पण वैभवच्या पैशाने जाणं ठीक असेल? लोक कर्ज घेतात ना, तुम्ही याला कर्ज समजून घ्या आणि नंतर कुठल्या तरी मार्गाने परत करा. पण जरा विचार तर करा, ही संधी का दवडायची? विचार करतो. आत्ता घरी जाऊयात. एकदा बाबा आत्या आनंददादा सोबत बोलून घेतो. हे थांब. हा भाऊ, उच्च जातीचा असून खालच्या जातीच्या लोकांबरोबर राहतोस. तुला जगायचा काहीच अधिकार नाही. तुला आज मी मारून टाकेन. अरे 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 भाऊ, भाऊ वेळ लागलाय का? हे काय बोलताय तुम्ही? हे चुकीचं भाऊ. भाऊ 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 भाऊ, हे काय करताय? बाबा नात्य हे ऐकून किती खुश होतील ना, की तुम्हाला लंडनला जायची संधी मिळते. घाबरू नकोस. हे रक्त नकली आहे. अरे तुला फक्त घाबरवायचं होतं. तुला मृत्यूच्या जवळ घेऊन जायचं होतं. तुला फक्त हेच समजवायचं होतं की त्या छोट्या जातीचा भीम बरोबर राहणं सोडून दे. काय तर पुढच्या वेळेस हे रक्त असली असेल आणि हे रक्त तुझं असेल आणि तुझ्या भानगडीत कोणी दुसरा मारला जाईल. नरोत्तम, जेव्हा आमची आई वारली होती ना, तर सगळ्यात जास्त हाच रडला होता आणि 4 दिवस हा आमच्या छातीशी चिकटून होता. आणि आम्ही याला हे समजावत राहिलो की आजपासून तुझी आई सुद्धा आम्हीच आणि तुझे बाबा सुद्धा आम्हीच. याला असं रडताना बघून खरं सांगायचं तर आमच्या मनाला वाटतं की जाऊन याला गप्प करावं. अरे असं काय बोलताय प्रचंड देवजी? तुम्ही नका जाऊ. हे सगळं आपण स्वतःसाठी करतोय नाही ना. हे सगळं आपण करतोय वैभव देवजीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. आणि बघा, आज यांच्या चेहऱ्यावरची भीती आहे, जे अश्रू आहे, हे गरजेचे आहेत यांच्या जीवनासाठी.
एकदा का हा सुखरूप लंडनला पोहोचला की त्यानंतर आपण त्या भीमकडून हिशोब घेऊ, पूर्ण हिशोब घेऊ. त्याच्या आयुष्यातला प्रत्येक आनंद, प्रत्येक सुख हिरावून घेऊ. बाबा, बाबा, हे काय झालंय तुम्हाला? काही नाही पोरा, ते रस्त्यात पडलो मी. पण कसे? ते आम्ही लोक बाळा, आम्ही रस्त्याने चाललो होतो तर दगडाला ठेस लागली आणि पडले तुझे बाबा. थोडी जखम झाली आहे, ठीक होईल. थोडं नाही काका, खूप मोठी जखम झाली आहे. आहे बाबा, आता तुम्ही तुमची काळजी घ्यायला हवी ना. भीमपोरा, तुझा बाबा आता म्हातारा झालाय. माझे गुडघे पहिल्यासारखे मजबूत नाही राहिले, पण चिंतेची काही गोष्ट नाही, लवकरच ठीक होते. बाबा, तरी पण झाला देखावा करून? आता जा आपल्या हद्दीत. तीच तुझी योग्य जागा आहे. जिजाबाई, उठ. गरम पाणी करायला ठेवलंय, लक्ष्मी घेऊन ये. भीमपोरा, तुझा अभ्यास कसा चालू आहे? परीक्षा जवळ येते. आतापर्यंत किती अभ्यास करून झालाय? अभ्यास करतो बाबा, बाबा. वैभवजी म्हणाली का ते लंडनला जाऊन यांची राहायची आणि शिकायची सगळी व्यवस्था करतील. आणि यांची येणारी परीक्षा जेव्हा संपन का पुढचं शिकायला हे लंडनला जातील. लक्ष्मी, काय झालं लक्ष्मी? लंडनचं नाव ऐकून भूकंप आला का? भूकंप नाही आला ताई. निर्लज्जपणाची हद्द बघून हात कापले असतील लक्ष्मीचे. भीमभाऊ, तुम्हाला दुसऱ्यांवर वजा बनायला लय आवडतं ना? नाही, कारण आधी तुम्ही आमच्यावर भार बांधला होता आणि आता वैभव देवजींवर. बोट दिलं तर गळा पकडणं ह्याला म्हणतात. लक्ष्मी, दुसरं पाणी ठेव जा. मी त्याला नाही म्हणालो बाबा, पण मी जबरदस्ती करते का तुम्ही शिकायला जायला पाहिजे. आणि इथं आपण काय वेगळं करतोय? इथं बी एकमेकांच्या मदतीनेच जगतोय ना. आणि बाबा, मी ह्यांना हे बी बोलले का वैभवजींचे जे काही बी पैसे होतील ते सगळे हे कमवून परत देतील. हो का? आतापर्यंत भीमने किती कर्ज चुकतं केलंय जे आता चुकवणार आहे. मला तर वाटतं लंडन बिंडन सोडा आणि काम शोधा. आणि परीक्षा देऊन काय होणार? शिक्षणाचा विचार ध्यानामधून काढून टाका आणि कुटुंबाबद्दल विचार करा थोडा. आणि 1 वर्ष तू शिकला नाहीस तर कुठलं वादळ आलं होतं तुझ्या जीवनात? उलट थोडंफार काम करत होता तर घराला मदतच होती आणि रमाला बी आराम मिळत होता की. आता पुन्हा शिक्षणाची गोष्ट म्हणजे एक नवीन त्रास.